पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. फोन आणि इकडं दीप्या, उगाच तोंड बारकं करू नको. ह्यो फोन तुला ठेव. हा अगं मग मी लय साधा फोन आहे. दीप्या, अरे आत्ता राहू दे. आणि जर तुला नवीन फोन पाहिजे असेल ना तर सांग तुझ्या दीदीला आणून द्यायला. तसं बाई तिच्यामुळेच फोन फुटला ना का तुझा. मम्मी ऐक ना, मला खरंच एक फोन करू दे पिऊ ताईला फक्त. अप्पे, अगं तुला कळत कसं नाही ग? त्या अर्णवला कुणाला सांगून आणायला गेलता तुम्ही? हा ती पियू, तिचा नवरा आणि ते सरकार ते बघून घेतील काय ते. तुला काय करायचंय दीप्या? जर का तिला फोन दिलास ना तर तुझ्याकडनं मी काढून घे ना फोन. दर राहायला कोणाचा तरी फोन येतो हिला आणि जाते आपली निघून. त्यापेक्षा नकोस ना तो फोन. आता काय कसला विचार चाललाय का पळून जायचंय? नाही ग मम्मी. मग चला आत ये मला मदत करायला. चल झाले दिप्या. आती दीदी माझा अभ्यास झाला, चल आपण खेळायला जाऊया. आई शपथ छकुली. आपली दीदी खेळायला जाऊ म्हणलं तू पहिल्यांदा पप्पी दिलास. नाही ग खुडे, तू ना एकदम बेस्ट टायमिंगला आल्या. म्हणजे इकडे मी तुला सांगते. त्या माकडासाठी एवढं काढू? छकुले आई. डन, जाते बाय. दिदे तुझं कसं आहे माहित आहे का? अप्पी डॉट छकुली ऑन. दिप्या ये रेशमी जुल्फे, ये शरबती आंखें, तुम्हें देख कर जी रहे हैं सभी, तुम्हें. हो कदम, अरे अरे तू कवा आलास? मी आत्ताच आलोय. का काही काम होतं का? काय काम गांडावलं सुजारीन काय? सुजाने गंडावलं तुला. अहो तो मला का म्हणला जाऊ दे, सोडा ते. आलास नाही तर आता थांब. ए यार चहा टाक रे. अहो राहू द्या चहा तुमचा. तुम्ही बरे आहे ना? मला काय झालंय तेव्हा? अरे मी एकदम टाकाटाक आहे की. तूच जरा बिथरल्यावानी वाटते कर. मी कशाला विचारतोय? तुम्ही टाकटाक तर आपण बी टाकाटक ना. बर आरूला भेटलास का नाही? हो तुम्हाला सांगायचं राहिलं, ते आजारी पडलं राव पोरग. का आणि ते कसं काय? तापाने फनफनले मी गेलो तिथं तर अंतरुणात पडला होता. अरे मग दवाखान्यात नेलंस का नाही त्याला? अहो दवाखान्यातच होतो कदम, तिकडनी चालू इकडे मी आता. अरे पण मग इथं कशाला आलास? तिथं थांबायचं ना, तुझी वहिनी एकटी असेल ना. हा तिकडच होतो मी. आता जाणार आहे तिकडे. इकडून गेलो ना की मला तिकडच जायचंय. अरे द्या काय हा आलो गेलो. हा ठीक आहेस ना? नक्की काय काम नव्हतं ना माझ्याकडं? काय काम नव्हतं काय? पियू वहिनीला असं एकट्याला सोडून येणार यातला नाहीस तू, म्हणून म्हणलं. नाही चाललोय मी दवाखान्यातच चाललोय. जा तुम्ही. हा जा, काळजी घे रे. हा. हॅलो वहिनी. भाऊजी भाऊजी अहो मी औषध आणायला बाहेर गेले होते आणि येऊन बघते तर आरू नाहीये दवाखान्यात. डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणाले की त्याचे बाबा घेऊन गेले त्याला. वाटलेलंच मला, म्हणून कदमांचं नाव घेऊन हाकललं काय मला तिकडनी. म्हणजे काय नाही वहिनी, तुम्ही काळजी करू नका. गावल तिथंच कुठेतरी. तुम्ही थांबा, तिकडे आलो मी. बर. वहिनी काय झालं? का दारू? भाऊजी नाही सापडला. सुजय कुठे घेऊन गेला असेल त्याला. भाऊजी आरू आता मला परत कधीच नाही भेटणार का? वहिनी तुम्ही शांत व्हा. तो सापडेल, काहीतरी मार्ग निघेल. थांबा तुम्ही.
हे पोराव काय पप्पा दोस्त आहेत माझे. दोस्त मग इथं मध्ये कुठं सारखा बाजूला आम्हाला अर्णवचा बर्थडे करायचाय. अरे मग बड्डे इथं कुठं रस्त्यात घरी आहे की नंतर आत्ताच करायचंय, हेच करायचंय. काय रे पोरांनो, कुठं करायचंय? हे अरू तू चल बरं चल. नाही, मला बर्थडे असंच करायचंय. अरे आजारी ना तू. मग मला दवाखान्यात नका घेऊन आला. रोज लेडीज फर्स्ट असते, आज अर्णव फर्स्ट आहे कारण त्याचा बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आरू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आरू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. अरू बरं आहे का बाळा तुला? हा हा, आम्ही तुला एकदम विश केलं तो बरंच झाला. तू एवढं चांगलं बोलते मला माहित नव्हतं. तू का घेऊन आलास आरूला इथं? तू काल कशी घेऊन गेलीस? आरू माझ्या सोबत राहणार आहे. चल आरू चल. नाही, मी माझ्या पोराला त्या घरात लहानाचं मोठं होऊ देणार नाही. ए सुजा 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 लय बोल नको तू. अर्जा तू तर नाच का निघालास का? मी नाच का? अरे बोलताना लाज वाटत नाही का सुजय तुला? स्वतःच्या पोराला आजारी असताना दवाखान्यातून घेऊन आलायस तू इकडं. सरकारांचा आदेश आहे. अरे भास्कर, तुझं ते सरकार सरकार सरकार. आजारी पोराला उचलून घेऊन आलास तू इथं. तुम्हा दोघांना काय बोलायचं ते बोला. मी त्याला इथून घेऊन जाणार म्हणजे जाणार. तू घेऊन जाऊ शकत नाही सुजय. अर्जा मध्ये पडू नको, लय मागत पडल. अरे अजून काय व्हायचं राहिलंय? आरू चल रे बाळा चल. सुजा ऐक माझ. अर्जा माग हो. सुजा मला तुला अटक करायला लागलं. तो म्हणतोय ना की मम्मी बरोबर राहणार, तर तो मम्मी बरोबरच राहणार. तो जर म्हणला तर मी त्याला तुझ्या घरी घेऊन येईल. अरे बार काय त्यो, त्याला काय कळतंय? काय कळतंय? अरे कालचा राडा बघून आजारी पडलंय ते पोरग. राडा? कोणी केला राडा? मी केला का? मी केला? तुझ्या आप्पीने केला ना? सुजा निघतो इथून. ए अर्जा तुला शेवटचं सांगतोय, लय मागत पडल. तू ना धमक्यास दे फक्त, आणि ते सरकार म्हणतील ना ते आणि तसंच कर. स्वतःचं डोकं नको वापरूस अजिबात. तू पण सुजा काय करायचं तुला? मला मारायचंय? ये ना, मार ना, सगळ्यांसमोर मार. मला ना वहिनींना सरकारची भीती घालशील, या पोरांना कोणाची भीती घालणार तू? हे तुला आरूला इथून घेऊन जाऊनच देणार नाही. बघ कर विचार. बघून घेईन तुला पण. छकुली मॅडम, तुमची आप्पी मॅडम कुठे आहेत? ती घरी, त्याची मम्मी ओरडते ती बाहेर गेली तर. का बरं? काय माहिती. आप्पी दीदीला सांगितलंय की घराच्या बाहेर पडू नको, पण आपण तर आपली सगळी गँग घेऊन आप्पी दीदीच्या घरी जाऊ शकतो बर्थडे साजरा करायला. काय रुजायचं? हा, मम्मी तेवढं झाकण ठेवलंय, फक्त लक्ष द्या. दिप्या उठकी. अरे तिच्या कुलीने काम केलं का तेवढं बघून ये ना बाळा. जा दिप्या. आरुचेन पिवतायची लई काळजी वाटायला लागले रे. दिप्या दिदे तुझ्या कॅमेऱ्यात लय धूळ आहे. अब मैं कैसे बनेगा दिप्या डॉन? दिप्या अरे ते राहू दे ना. बरं एक काम कर, जाऊ नको, एकदा फोन कर ना पिवतायला. एक फोन. गप्पे छकुले काय ग? झालं का? नाही झालं का? आरू भेटला? अगं बोल की छकुले. काय दिप्या काय चाललंय? दिप्या काय चाललंय? माकडं सोड. दिप्या सरप्राईज. तुझं काय सरप्राईज? मी नाही, बघ इकडे सरप्राईज आहे. सरप्राईज. शपथ. आरू तुम्ही भेटलात होय? अगं होय,
अर्जुन भाऊजी आले ना मदतीला म्हणून भेटता आलं बघ. आता सगळं झालेलं आहे, आता फक्त बर्थडे करायचा आहे काय दीपेडॉन? कशाचं काय डिपेंड ऑफ झालाय. काय सांगू तुम्हाला आता. कशाला काय सांगतोय? ऑफ झालाय ना, करू की ऑन? आपल्याकडे फुल चार्जिंग आहे. काय रू, परिस्थिती गंभीर? काका खंबीर. ए, अरे दिप्या, मम्मी अगं बघ की अरविंद पिऊताई भेटली बघ. काकी, मला माहिती तुम्ही माझ्यावर चिडल्यात, पण आज आरूचा बर्थडे करायचाय आणि हे सगळं अप्पी आहे ना म्हणून झालंय बघा. म्हणून तर तुझ्या संग माहित आहे मला. पण अगं आज आमच्या घरी काय झालं तुला? मम्मी अगं तिला मागच्या वर्षी पण आरूला ओवाळता नाही आलं, किमान या वर्षी तरी तिला ओवाळता यायला पाहिजे ना ग. आपण इथं आपल्या घरी आरूचा बर्थडे साजरा करूया. मामी ऐका ना, अजिबात गोंधळ होणार नाही, शांततेत वाढदिवस साजरा करू. अहो, शेजारी पाजारी पण नाही कळणार. चालेल ना? चालेल की. ठीक आहे, पण जी काय कराल ते शांततेत करा, गोंधळ घालू नका. ए चला रे, चला 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 चला, पळा पळा पळा. मी जरा पोरांसाठी काहीतरी खायला बनवते. हा, अंगाशी आरू, आता केक कापला की पहिला घास भरवायचा मम्मीला आणि दुसरा मामींना. त्यांनी आपल्याला बर्थडेला परमिशन दिली का नाही? काय तर रागव दिला मामी. मामी गोड करा काहीतरी. मम्मी लेडीज फास्ट असते. बर बाई, सगळ्यात पहिले तुला, मग बाकी सगळ्यांना. शब्बास, काकावर गेलाय पुतण्या. ए, चला चला चला, तयारी करायला चला चला. अप्पे, अजून पण चिडलीस काय अर्जुन भाऊजींवर? हो, कारण तू खोटं बोललाय ना, मग असंच पाहिजे त्याला. अगं तसं नाहीये. त्यांच्या काकीने त्यांच्याकडनं वचन घेतलं होतं की आत्याला असं ठेवलं हे तुला सांगायचं नाही म्हणून. काय? हो, हे बघ, हे असं तर खोटं बोलणार नाहीत ते. पिऊताई, मी जास्त बोलली का ग त्याला? आता बोल त्यांच्याशी. आणि अप्पे, एवढ्या सगळ्यामध्ये मला एक कळलंय बघ, आमच्या घरचे कसे का असानात, अर्जुन भाऊजी तसे नाहीत. अर्जुन, अर्जुन, छकुली, अगं तुला काय म्हणलं मी, दुसरा फुगा फुगव. अर्जुन, हा फुगवा आधी दर. अर्जुन. आरू, अरे तुला ना फुगा फुगायला एक एवढा वेळ लागतो का आरू? हे बघ फुगा कसा फुगवायचा, हे बघ असा, कळलं का? एवढा वेळ लागतो तुला. दर. वहिनी, अहो ते ताट झालं का ओळायचं? त्याला बर्थडे करून घेऊ पटकन. मी काहीतरी बोलतेय ना. वहिनी ताट झालं का हो? चला चला चला, बर्थडेचा टायमिंग झाला. आरूचा बर्थडे. अगं बाय, तुम्ही आलात होय. जरा पसार आहे घरात, पण एवढा बर्थडे झाला की वाढते जेवायला. त्यावर तुम्ही या की, बसा या.
अर्जुन अर्जुन आरू, अरे बाळा. मी काहीतरी बोलतीये. सॉरी, मी एवढं नव्हतं बोलायला पाहिजे तुला. तू मला का नाही सांगितलं? तू काकींना आपली तुला प्रत्येक वेळी मीच का चुकीचा वाटतो? आता पास की. आणि असं बी आपण आपल्या जवळच्या माणसावरच चिडतो ना. हे देऊन येते. अय, थांब थांब थांब. काय म्हणत होते आता? हे देऊन येते म्हणलं ना. नाही नाही, काहीतरी मी सॉरी काहीतरी ऐकलं. नाही, आता म्हणलं हे देऊन येते. अरे, तुझ्या तोंडून सॉरी ऐकलं ग मी. मला विश्वासच बसेना माझ्यावर. शहाऐंशीचं प्रॉमिस होतं. सगळ्यात पहिल्यांदा आरूला पिऊ वहिनीच ओळखणार. प्रॉमिस पूर्ण झाल्या. नाही, तू म्हणला होतास माझं प्रॉमिस ते तुझं प्रॉमिस. हा ना, मग आपलं दोघांचं प्रॉमिस पूर्ण झालं ना पण. अरे अरे बा. चला आता केक कापायचा. इकडे चल, केक घे. दे मम्मी, येऊ दे की. पाहुणा, अहो तुम्ही पुढे की मागं का थांबला? या 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 या. चला 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 चला, केक कापायचा ना. चलो, हॅपी बर्थडे. हा सुरू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आरू. हॅपी आई, बापरे, घाबरलेस मी. माफ करा, जरा वाढदिवसाच्या गडबडीमुळे जेवायला वाढायला उशीर झाला तुम्हाला. पण वाढते लगेच. आई, ते जेवायचं राहू दे. मी काय सांगतोय ते ऐका. हे जे काय चाललंय ते सगळं पटतंय का तुम्हाला? अहो नाही, तुम्हाला वाटतंय तसं? अहो, मला काय वाटतंय ते आधी सांगू तरी द्या. त्या मनातलं ऐकू येतं काय तुम्हाला? नाही, तसं नाही. आई, अहो सकाळी ते सरकार येऊन काय काय बोलून गेलेत. त्या दीपाडोंचा फोन फोडला. त्यांच्या घरातल्या माणसांपासून लांब राहायला सांगितलंय आपल्याला. आणि आता ह्यो अर्जुन त्याच्या पुतण्याला त्या अर्णवला घेऊन आपल्या घरी आलाय. त्याचा बर्थडे साजरा करतोय. त्याच्यात त्यांचं काय नाही जाणार. आई, मधल्यामध्ये आपण भरडले जाऊ. उद्या जर हे सरकारला कळालं ना का अर्णवचा बर्थडे आपल्या घरात साजरा झालाय, तर अहो सकाळी मी मध्ये पडलो म्हणून. नाहीतर काय? नाहीतर आई, आपल्या घरातलं अजून लय काय काय फोडलं असतं त्यांनी. सकाळी तुम्ही बघितलं ना, मी मध्ये पडलो म्हणून मी त्यांची माफी मागितली म्हणून ते शांत झाले. नाहीतर लय चिडले होते ते. आणि आई, आता जर का त्यांना हे सगळं कळालं ना, तर नाही, मी लगेच जाऊन बोलते. आई, हेच चुकतं आपलं. आता एवढ्या सगळ्या लोकांसमोर तुम्ही त्यांना जाऊन बोललात, त्यांच्या मनाला काय वाटेल आई? हा, मग काय करू मी? ही आमची आप्पी पण ना भोळी होती, लय भोळी ती. म्हणून लोक तिचा फायदा घेतात. बाकी काय नाही. खरं आहे तुमचं. आई, मी सांगतोय तसं करा. मी ह्या सगळ्या बारकाल्या पोरांना घेऊन घरातच थांबतो. तुम्ही त्यांना बाहेर घेऊन जा आणि हे सगळं बोला त्यांना. ठीक आहे, मी जाते आणि बोलते लगेच त्यांना. आलेच.